आणि तुमचे अधिकारी रागरोज फिरतात आणि आमच्या लोकांवरती तुम्ही आज ह्या काद इंडस्ट्रीज मध्ये तुमच्या चुकीच्या ह्याच्यामुळे साहेब बंदी आलेली आहे, तुमच्या चुकीच्या ह्याच्या मग होऊन जाणार आहे. आम्ही असे मरणार तर असे मरू काय कर्जात बुडवलात ना. अहो आज 2 जिल्ह्यामध्ये लोक बेकार झाले तुमच्या चुकीच्या ह्याच्यामुळे. तुमचे अधिकारी का सस्पेंड नाही झाले? काय तो हक तिथे बसला, त्याने चुकीचे निर्णय दिले, चुकीचा कोर्टात ऍफिडेव्हिट दाखल केलंय. आम्हाला सांगता का तुम्ही? पारंपरिक व्यवसाय आमची बँकांची कर्ज आहेत ना, ती तुम्ही घ्या ना, तुम्ही भरायला घ्या, तुमच्या डिपार्टमेंटने भरावे ना. तुमच्या लिहून द्या सगळ्यांची कर्ज भरतो म्हणून जिल्हा नियोजन मधून घ्या तुम्ही पैसे, भरपूर पैसे येतात फॉरेस्ट डिपार्टमेंट. रात्री 3 वाजता तुम्ही ह्यांना लेडीजला उभी करून ठेवलात गेट वरती. असं नाही ना चालत. तुम्ही काही कराल, याल मनमानी कराल. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं प्रशासन. अरे बँकेने कर्ज दिले ते का चुकीचं आहे का? मला सांगा, चुकीचा व्यवसाय दारूची भट्टी आहे का ती? नाही तर तुम्ही असं सांगा की पालकमंत्र्यांनी इथल्या आमदारांनी तुम्हाला सांगितलं की जावा आणि सगळ्या तुमचा फॉरेस्टचा तो गार्ड तिथे फिरायचा, तो रस्त्यावर फिरतो साहेब, म्हणून आज हे गवेरडे आणि इकडे आले. तिथे जमत नाही तुम्हाला. तुम्ही दाखवा जाळ्या पैशाचे किती पैसे खाल्ले, ते गाडी आला सगळे जाळ्या पैशाचे पैसे किती खाल्ले ते. छोटी छोटी हौद बांधून किती पैसे खाल्ले काढू येताना. सगळ्यात जास्त पैसे फॉरेस्टला जातात. आम्हाला सांगता काय? लोक गप राहत, मग गप्प आहे. तुम्ही उद्रेक करू नका, लक्षात ठेवा. उद्रेक झाला नाही अजून. वाळू तशी बंद, चिरे तसे बंद. तुम्ही फॉरेस्ट वाले येऊन लोकांच्या उद्योग धंद्यांवरती रेड करतात आणि कुलप घेऊन लावता. सॉमिल चालू तुम्ही होतं. मला सांगा, स्वामी नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा चालू आहेत. तुम्ही काय स्वामींची लावूया चौकशी सगळ्या. बघूया तुमच्यात काय हिंमत आहे ती. तुम्ही सगळ्या स्वामींची चौकशी घ्या, त्यांची लाईट बिल बघूया आणि किती चिरकाम केलं तर बघूया. आणि तुम्ही किती चिरकाम केलं हा त्यांनी ते बघूया. नवीन पण असं नाही आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला काय सांगितलं, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, बाकीच्या बरोबर करतोय. हो, ह्या बॉयलरला, विकलेल्या बॉयलरला सुद्धा बोललो की नाही? तुम्ही मला काय शब्द दिला? माझ्याकडे अर्ज करा. तुम्ही तिच्या उचललात आणि रिओकडे फेकून दिलात. मला सांगा, तुम्ही ती जबाबदारी तुम्ही साहेब मला तुम्ही शब्द दिला, त्या शब्दाप्रमाणे मी वागलो तुमच्या. तुम्ही दोघांनी मला सांगितलं हे काय असू नये, आम्ही विकला संपूर्ण. मी तुम्हाला कल्पना दिली, आज त्या माणसाने तुम्ही कुऱ्हाड चालवलं त्याच्या व्यवसायावरती. ज्याला विकला तो सुद्धा नुकसानीत गेला. पैसे दिलेत ना वरचे. आणि तुमचा डीएफओ सांगतो त्याचे पैसे वापस दे. लग्न केल्यानंतर बायको देऊन परत द्यायची काय? मला सांगा. नाही तर मी एक काम करते, ह्यांच्या फॉरेस्ट ऑफिस समोर आत्मदहनच करते. कारण माका आता रोज रोज ते बँकेचे फोन येत राहतात, त्या माकाच टेन्शन येतं. त्यांना काय उत्तर देऊ ती? ते मला आता ह्याचा निर्णय द्या ना मग तुम्ही. हो पंचा, तुम्ही सांगा आत्ताच ती वेगळा आपलं पालन सुशील करा का देऊन दे लोकांचं पालन. तुम्ही पंचायत टाकलं जाऊन कोर्टात सगळा. तुम्ही काय नाही सोडून देऊ? अरे तो कधी करून ते फाडतात. 2 दिवसापूर्वी खोटे 5 फाडल्यात. तुमच्याच अधिकाऱ्याने गाडी ह्याच्यावर लाठीर पकडली, त्याला वाचायलात ना. अजून ते हत्ती बॉम्ब फाडलेलं का नाही तुम्ही ह्या करू? इतके तुमचं कार्यक्षम डिपार्टमेंट असतं. इंसुरीच्या जंगलात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. तिकडे सागवान सगळी तोडून रान विकून मोडी टाका. झाली, सगळी रान मोडी झाली खायचं. सगळे सागवान विकला असते, सगळी झाडा विकून टाकली. आणि हो साहेब, आम्ही त्या जंगल भागातच राहिलेली माणसं असतो, त्यामुळे आमका माहिती असा कोण किती खोल पाण्यात असं. आणि प्रशासनाकडे राहिलो आणि आम्ही जिल्हा परिषद मध्ये सुद्धा काम केलं, त्यामुळे ह्याच्यात सुद्धा राहिलेले असतो. असं काही विषय नाही असा. फक्त पैसे खायचं कामा. आज गेस्ट हाऊस दुरुस्ती करा, उद्या अमक्या दुरुस्ती करा, खाल्ले पैसे यांच्याने. नाहीतर तुम्ही असं जाहीर करा हप्त्यासाठी तुम्ही लावता. हप्त्याचे असतात ते, असं तुम्ही जाहीर करून टाका, बघूया. नाहीतर मी विचारते माझा पालकमंत्र्यांचा प्रश्न, तुमका पैसे येतात का ह्या डिपार्टमेंट मधला? प्रत्येक चिरे असत, वाळू असत, फॉरेस्ट असत, सगळ्या डिपार्टमेंट येतात नाही तुमच्या घराकडे पैशाचा विचार करतो. नाहीतर आम्ही आता आत्महत्या करतो. तू कमी घेतलं नाही घेतलं असतं तर काय करणार होता? नाहीतर आमका आता जिल्ह्यातल्या लोकांना आत्महत्या करूची लागतली ना. उद्योगधंदे तुम्ही देऊ शकणार आमका. असं ते उद्योगधंदे फक्त बंद करूच्या मार्गावरती असाल. गप्प राहतो आम्ही याचा अर्थ असं नाही की आमका बोला घेणार नाही, आमका अधिकार नाही सर. पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी, सावंतवाडीच्या आमदारांनी जाहीर करूचा की आम्ही सांगितली कारवाई करू सगळ्या उद्योगधंद्यांवरती म्हणा. लोक देशोधडीक लागले. कायद्याचा विषय नाही, तुमचा कायदा तुम्हाला मला एकच आहे. तुम्ही सगळं सील करत जाईल, मग रंदा सुद्धा ह्याचा सुताराचा तुम्ही सील कराल ना. त्याचं नाही त्याला परमिशन लागत नाही. मग तेच आहे. मला सांगा, गाईचा चारा कापायला दिनांक 18/3/2025 रोजी माझ्या एनजे एग्रो या कात बनवण्याच्या कारखान्यामध्ये वन विभागाने तपासणी केली असता कोणताही फॉरेस्ट प्रॉडक्ट आढळलेला नाही.
आणि त्यांनी त्यावेळी काही माझ्याकडून जे मी बनवतो त्याचे सगळे नमुने घेतलेले होते. त्या नमुन्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही, परंतु जाणून बुजून त्यांनी 15/9/2025 रोजी पुन्हा एकदा जबरदस्ती कारखान्यामध्ये घुसून त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यावेळी माझ्याकडे 13/9/2025 रोजीचे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रीतसर परवान्याने खैर लाकूड घेतलेले होते. तसेच काजू हस्क बॉइलिंगचा माझा जो इकडचा प्लांट आहे तो त्यावेळी चालू होता आणि मी ते कंटिन्यू चालवतही आहे. आणि माझ्याकडे खैर लाकूड उकळवण्याचे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रीतसर परवाना आहे. तसेच खैर खरेदी करायचा सुद्धा रीतसर परवाना माझ्याकडे आहे. तरी सुद्धा सावंतवाडी वन विभागाने चुकीची कारवाई, जाणीवपूर्वक चुकीची आणि बेकायदा कारवाई करून आज माझे 2 बॉयलर आणि एक चिपर मशीन सील केलेले आहे. आज जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत ते म्हणतात की हे सुद्धा चिपर मशीन आहे. तर हे चिपर मशीन नसून ह्याचा मी आजपर्यंत लाकूड चिप्स करण्याकडे उपयोग केलेला नाही, भविष्यातही करणार नाही. ते चूड जी आपल्या माडाची झावळं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये चिप्स होतात आणि त्याचा खत म्हणून आम्ही वापर करतो. तर ते जबरदस्ती आता ते चिप्स मशीन सील करण्याच्या ते गोष्टी करत आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी जो जप्त माल केलेला आहे तो जप्त माल जसाचा तसा आम्ही ठेवलेला आहे, कारण आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघतो. तसंच आमचा विश्वास आहे न्यायालयावरती आहे, त्याप्रमाणे आम्ही तशी ती प्रक्रिया चालू आहे त्याची. आणि आज चुकीच्या पद्धतीने वन विभागाच्या चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदा यांनी जो कायद्याचा सुद्धा दुरुपयोग केलेला आहे आणि जे काजू हस्काचं युनिट आहे ते सुद्धा त्यांनी सील केलेलं आहे, बॉयलर सुद्धा सील केलेला आहे. जो विकलेला बॉयलर होता तो सुद्धा त्यांनी सील केला. त्यावेळी त्यांना मी कल्पना दिलेली होती की हा 1 टनाचा बॉयलर विकलेला आहे, तो सुद्धा सील करून माझ्या नुकसानीस ते कारणीभूत ठरलेले आहेत. तसं आज माझे एक सर्व कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि काही वन अधिकारी हे चुकीचे कायदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात राबवत आहेत. त्यामुळे आज प्रचंड नुकसानीस आज या दोन्ही जिल्ह्याची हानी होत आहे. आज रोजगार पूर्णपणे हिरावला जात आहे आणि हे फक्त आणि फक्त ह्या वन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नियमाने होत आहे. जो कायदा नाही तो कायदा ते लावून आम्हाला सर्वांना त्रास देण्याचं आज हे काम करत आहेत. काल सकाळी मी मुंबईला होतो, पण संध्याकाळी हे 9:30-10च्या दरम्यान रात्री आले. माझी मिसेस त्या ठिकाणी होती. रात्री 3 वाजेपर्यंत एका महिलेला त्यांनी थांबून तिथे ठेवलेलं होतं रस्त्यामध्ये. एवढी त्यांची हे आहे आणि त्याच्याबद्दलची जी काही तक्रार आहे ती ज्या ह्याच्याकडे आम्ही करण्यास तयार आहोत. पण भविष्यात ह्याच्यावरती जर निर्णय ह्या काही राजकीय मंडळी किंवा लोकांनी जर घेतला नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 70 ते 80 हजार लोक या बेकारीमध्ये ओढले जाणार. ह्याचं तसेच कारखानदार सुद्धा आज कर्जबाजारी झालेले आहेत. अनेक बँकांची कर्ज कोट्यानी रुपयाची कारखानदारांवरती आहे, ते सुद्धा आज म्हणजे आज ह्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे बंद झालेले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे आज 52 सेक्शन प्रमाणे हे सांगतात की आम्ही कन्व्हर्जन केलं म्हणून ह्यांना आम्हाला जर अख्खी काद इंडस्ट्रीज जर ह्या वेटीस धरून सील करत आहेत तर ह्यांचे सुद्धा काही अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत व त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे होती. परंतु महाराष्ट्राच्या वन बल प्रमुखाने कोर्टामध्ये चुकीचा अहवाल सादर करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त पैसे घेऊन वाचवण्याचा डाव आखलेला होता. त्याच्यावरती सुद्धा मी आता आवाज हायकोर्टामध्ये काढणार आहे, कारण ह्यांचं फक्त आर्थिक ही गणित चालली पाहिजे. ह्याच्यासाठी कोणतरी ह्यांना परावृत्त करतो लोकांच्या उदरनिर्वाह बंद करण्याचं. आणि ह्याच्यावरती सखोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे राजकारणी लोक आहेत त्यांनी सखोल विचार करून ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या ह्या व्यवसायाला आपली जर राजकीय शक्ती जर आमच्या ह्याला जर जोडली तर 100% ह्याच्यामध्ये लोकांचं कल्याण होईल. तसंच राज्यपालांनी दोन्ही जिल्ह्यासाठी फक्त दोडामार्ग वगळून अध्यादेश काढला की शेतकऱ्यांनी जर लाकूड आपल्या बांधावरती पिकवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं तोडायला आणि वाहतुकीला परमिशन लागणार नाही. तशा प्रकारचा अध्यादेश हा 2023 साली आलेला आहे. परंतु तो राज्यपालांनी काढलेला अध्यादेश वन कर्मचारी मानायला तयार नाहीत. अशा प्रकारची ह्यांची भावना आहे, म्हणजे त्या कायद्याला सुद्धा ते जुमानत नाही, राज्यपालांनी सुद्धा काढलेल्या अध्यादेशाला जुमानत नाही. अशा प्रकारची मुजोरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यांची चालू आहे. मी सावंतवाडी वन विभागातून मोबाईल स्क्वॉड मधून सचिन शिडतोरे म्हणून वन क्षेत्रपाल आहे. तर सावंतवाडी वन विभागामध्ये पूर्वी
या खात उद्योगामध्ये 15/9/2025 पूर्वी अवैधरित्या खात निर्मिती करत असल्या कारणाने काही गुन्हे काम करण्यात आले होते. गुन्हे कामामध्ये काही लिक्विड ड्रम किंवा काही चिपर मशीन व बॉयलर जप्त करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जप्त केलेला मुदतवाढ हा त्याची न्यायालयीन प्रक्रिया किंवा चौकशी चालू असताना ते चालू आहे किंवा नाहीये या अनुषंगाने परत तपासणीचे आदेश असल्या कारणाने मी पुनश्च तपासणी करता आज इथे या खात उद्योगामध्ये हजर झालो. हजर झाल्यानंतर तपासणी चालू केल्यानंतर खात उद्योगामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक कोल्ड स्टोरेज दिसलं. त्या कोल्ड स्टोरेज मध्ये जप्त केलेला मुद्देमाल आला. तदनंतर त्याच्या बाहेर आल्यानंतर ही जो जप्त मुद्देमाल होता ऍज इट इज लिक्विड मधला तो जशाच तसा दिसून आला. तदनंतर पुढे आल्यानंतर एक रिकामं कोल्ड स्टोरेज दिसलं, त्याच्यात काय नव्हतं, ते मोकळं होतं. तदनंतर पुढे आल्यानंतर आपल्याला खात उद्योगामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सीलबंद चिपर मशीन आपल्याला आढळून आली. त्याचा काय वापर केलेला यामध्ये दिसून आला नव्हता. पण त्याच्याच बाजूला एक छोट्या आकारातली एक चिपर मशीन आम्हाला दिसून आली, जी की रूपांतर करण्याकरता वापरली आहे असा आमचा अंदाज आहे. ते पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर 2 बॉयलर दिसले. त्या बॉयलर मधले 1 टनचा जो बॉयलर होता तो 1 टनचा ब्रॉयलर हा बंद अवस्थेत दिसून आला व 2 टनचा जो ब्रॉयलर होता तो गरम, म्हणजे तो सीलबंद होते दोन्ही बॉयलर. त्या सीलबंद बॉयलर मधला एक बॉयलर बंद आढळला व दुसरा बॉयलर हा गरम आढळला, जी की त्याला म्हणजे चालू झाला असावा, वापरला असावा हा त्या अनुषंगानं तो गरम अवस्थेत आढळला. त्यानंतर पुढे पाहिल्यानंतर जो मुद्देमाल आहे इंजायली लाकूड माल हा आम्हाला असाप्रमाणे दिसून आला. त्यानंतर पुढे आल्यानंतर ॲटोक्लेव्हची तपासणी केली असता ॲटोक्लेव्ह मधले 3 ॲटोक्लेव्ह वर चढून पाहिले असता ॲटोक्लेव्ह मधले 2 ॲटोक्लेव्ह गरम अवस्थेत आढळले, एक थंड अवस्थेत आढळला. जप्त केलेला जो बाकीचे जे 3 ॲटोक्लेव्ह आहे त्या 3 ॲटोक्लेव्ह मध्ये जशाच तसे जप्त मुद्देमाल होता त्या पद्धतीनं आतमध्ये उघडे केले असता ऍज इट इज आढळून आलेलं आहे. अशा पद्धतीने मला तपासणीचे आदेश असल्या कारणानं अवैधरित्या चालू आहे का हे तपासणीचे आदेश असल्या कारणाने किंवा जप्त मुद्देमाल जो पूर्वी आहे तो व्यवस्थित किंवा त्याचा युटिलाइज चुकीच्या पद्धतीने झाला नाही का म्हणून मी तपासणी करण्याकरता आलो होतो, तपासणी केली. गरम बॉयलर तुम्हाला जे आढळले ते सील बंद होते की सील ओपन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय आढळलं? हा, 1 टनचा जो बॉयलर होता तो थंड अवस्थेत होता आढळला आणि जो 2 टनचा बॉयलर जो होता सीलबंद होता, परंतु त्याचं जे डोअर आहे बॉयलर मध्ये लाकूड टाकताना किंवा हे करताना ते ओपन होत होतं. त्या अर्थाने त्याच्या आतमध्ये सील तोडलेलं नव्हतं पण ते ओपन होत होता. तर त्या अनुषंगाने जागेवरती ते दिसून आलेले. पुढील कारवाई कशी असेल काय? पुढील कारवाई आता हे तपासाच्या अनुषंगाने चौकशीला आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवून तिथून पुढे जे निर्णय येतील ते त्या पद्धतीनं करू. ओके, आता कुठची सील वगैरे काय असं काय प्रकार आहे? हा, आता सद्यस्थितीला हे एक चिपर मशीन आम्हाला सील करावी लागेल व ते गरम आढळलेला बॉयलर ते एक आम्हाला फक्त म्हणजे पाहावं लागेल. मी आता संपूर्ण माझे कर्मचारी आणि त्यांचे सगळे कुटुंब घेऊन डीएफओ ऑफिसला उपोषणाला बसणार आहे. कारण सिंधुदुर्गामध्ये जे आता नवीन डीएफओ आले ते आल्यानंतरच ही सगळ्या कारवाई चालू झालेल्या आहेत. कदाचित डीएफओ त्या ऑफिसमध्ये बसून एसी केबिन मध्ये बसून हे सगळं करत आहेत. आमची स्वतःच सिंधुदुर्ग रत्नागिरीचं असोसिएशन आहे, त्या असोसिएशनचा अध्यक्ष मी आहे. त्यांना वेळोवेळी भेटलो परंतु ती चुकीची दिशाभूल करत आहेत. आज बघा दोडामार्गावरून जो हत्या आला त्याच्यामध्ये सुद्धा लोकांची ते दिशाभूलच करत आहेत. पहिलं सांगितलं मी पकडणार, म्हणजे जसे काही महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत त्या अशा प्रकारच्या आविर्भावात सांगत होते. म्हणजे अशी खोटी माहिती पसरवायची. त्या गवसला सुद्धा त्यांनी चुकीचं सांगितलेलं आहे की त्याला ते शारीरिक हे पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं जर डीएफओ जर वागत असेल तर काय ह्या खालच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याचं घ्यायचं हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आज इथे आज प्रचंड प्रमाणे माकडं नुकसान करत आहेत शेतकऱ्यांचं. रान गवे आज कळपाच्या कळप झालेल्या लोकांनी शेती सोडली, काही ठिकाणी खैर लागवड केली. मग भविष्यात खैर लागवड कशी होणार जर ह्यांची जाचगटी असले तर? होणार नाही. कारण काय लोकांच्या त्या खैरावरती आज बऱ्यापैकी म्हणजे कोणता प्रादुर्भाव येत नाही. दुसरी गोष्ट त्याला मर नाही आणि एक 5-10 वर्षांनी ऊसापेक्षा जास्त रेट ह्याला आहे. 1,20,000 रुपये टनाचा भाव आहे खैराला. तर ह्या आडमुठ्या धोरणामुळे आज शेतकरी लोक ह्याची लागवड करायला बघत नाहीत. कारण आज शेती पूर्णपणे बंद झालेली आहे वन्य प्राण्यांमुळे.
आमची भूमिका अशी आहे की मी आता वरिष्ठ स्तरावरती यांची तक्रार करणार आहे. तसंच यांच्या विरोधात आता जे कोण अधिकारी आले चुकीचे नियम लावतात त्यांच्या विरोधात मी कोर्टात रीतसर यांच्या विरोधात खटले दाखल करणार आहे. मी निकिता नारायण जाधव. रात्री वन विभागवाले आमच्याकडे रात्री 10 वाजता आले. 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ते आमच्याकडे होते. मी माझा मुलगा आणि दुसरा मुलगा आम्ही तिघं पण ह्यांच्याबरोबर बाहेर उभे होतो. ह्यांना आम्ही सांगितलं की मालक नाहीयेत, तुम्ही उद्या या. तरी पण ते ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांना मी रिक्वेस्ट केली की आम्ही काही झालं तरी मालक नसताना तुम्हाला आम्ही फॅक्टरीत घेणार नाही. तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 9:30ला या. मालक आल्यानंतर तुमच्या जी काय प्रश्नांची उत्तरं देतील ते असतील ती देतील. पण तरी सुद्धा ह्या लोकांनी अशी मुजोरी केली आणि शेवटी एक गाडी आणि त्यांचे 2 माणसं बाहेर ठेवून गेले. आम्ही जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा ते आम्हाला सांगतात की तुम्ही आतमध्ये कशाला आलात काय म्हणून. ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तुमचं काय असेल ते काम तुम्ही करा, पण हे आम्हाला त्यांनी सांगणं चुकीचं. तरी सुद्धा आम्ही रात्री 3 वाजता इथून गवेरेड्यांचे एवढे कळप येतात जबरदस्त, नुसते 25-25 गवेरेडे एका कळपात असतात. तर मी आणि माझा मुलगा आम्ही मोटरसायकलने आम्ही घरी गेलो. रात्रीचा आम्ही इथून प्रवास करत नाही. पण हे लोक तरी सुद्धा की नाही म्हटलं जाऊ दे, कारण आपल्याला रात्रीचं कोणाशी भांडण वादविवाद करायचा नाहीये म्हणून आम्ही गपचूप घरी गेलो. तर हे लोक रात्री 3 वाजता मग निघून गेले आणि सकाळी आता हे आले आणि सारखं फक्त हॅरेसमेंट करायची, बाकी काही नाही. आता आमचा पूर्ण उद्योग हा बंद आहे. काजू अस्कापासून आम्ही काहीतरी छोटस प्रोडक्ट करतो ते पण बंद आहे. आमच्या बँकांची खाती भरली नाहीयेत. बँकांचे आम्हाला सारखे फोन येत आहेत. त्यामुळे आम्ही आता असं ठरवलंय की हे बँकांची जर आम्ही खाती भरू शकलो नाही तर आमची सगळी हे जे काय आहे ह्या उद्योगावर असणारी गुरंढोरं जे कोण आहेत त्यांना घेऊन आम्ही ह्यांच्या दारात बसणार. तिथे वन विभागाच्या फॉरेस्ट विभागाच्या दारात बसणार आणि मी सरळ यांना सांगते की आज मी जाहीर करते मी आत्मदहन करणार. नागपूर अधिवेशन चालू आहे, तिथे आत्मदहन चालू आहे. मी ह्यांच्या फॉरेस्ट विभागाच्या दरवाजात जाऊन आत्मदहन करणार. काय होत नाही, एक निकिता जाधव मेली म्हणून काही फरक पडत नाहीये. आणि ह्या लोकांची एवढी दुसऱ्यांवरती दबाव असतो ना की तो माणूस आत्महत्या करेल. आणि आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री असू दे, आपल्या जिल्ह्यातले आमदार असू दे, दीपक केसरकर असू दे, हे फक्त मोठे गोष्टी सांगतात. मला तर असा संशय आहे की हे लोक ह्यांनाच पाठीशी घालतायत. छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या बाजूने तरी ह्या लोकांनी उभं राहून हे जे काय आहे ते मिटवावं. आमचा उद्योगधंदा जर बुडीत गेला, आम्ही कर्जबाजारी झालो तर घाटावरती जसे शेतकरी आत्महत्या करतात तसे इथले छोटे आंबा बागायतदार, हे कात उद्योगवाले, छोटे जे व्यापारी आहेत ते सुद्धा उद्या आत्महत्या आणखी भविष्यात 1-2 वर्षात आत्महत्या करायच्या मागे लागतील. एवढी आमची खरोखर परिस्थिती दैनंदिनी झाली. कारण आमच्याकडे ह्या उद्योगा व्यतिरिक्त दुसरा कुठचाच उद्योग नाहीये. आमची मुलं असू दे किंवा काय असू दे, मुलं पण ह्याच उद्योगात आहेत. त्यामुळे आमच्याकडे कुठचाच उद्योग नाही. आणि आमचे कामगार आहेत, त्यांची छोटी मुलं आहेत. ते मी सगळं घेऊन यांच्या दरवाजातच जाणार आहे. म्हणजे हे आपल्या 1-1 महिन्याचा पगार आम्हाला देतील, आम्ही तिथेच राहू आपलं घर बांधून, असं आता आम्हाला वाटतंय.